हॅलो स्टुडंट्स. आजच्या या आपल्या श्री स्वाध्याय क्लासेसमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज खूप दिवसांनी मी पुन्हा पेपर टाकतेय. 5वीचा विज्ञान पेपर आज आपण करतोय. वार्षिक परीक्षेची सर्वजण तयारी करत असालच. विद्यार्थी मित्रांनो, पण 5वीसाठी विज्ञानचा पेपरची तयारी करतोय. त्यासाठी म्हणून आपण 21 ते 25 या प्रकरणावर हा पेपर मी स्वतः पेपर काढलेला आहे. तर त्याची उत्तरं तुम्ही शोधून काढायची आहेत. मी प्रश्नाचं स्वरूप माझ्या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप टाकते आहे आणि समजावून देते आहे. तर 30 मार्काचा हा पेपर असणार आहे. तर मुलांना समजावून देते मी. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. प्रश्न पहिला रिकाम्या जागा भरा. आता ह्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्ही रिकाम्या जागेमध्ये भरायचं आहे. तर पहिलं वाक्य आहे, जठर हे टिंबटिंबसारखे इंद्रिय असते. तिथं उत्तर जे आहे ते लिहायचं, त्याला तुम्ही अंडरलाईन करायची आणि उत्तराला अंडरलाईन करून तुम्ही पुन्हा वाक्य होतं तसं लिहायचं आहे. उत्तरं तुम्ही शोधून तयार करायची, वहीत प्रश्नपत्रिका सोडवायची. हे सरावासाठी मी पेपर देते. दुसरं वाक्य आहे, टिंबटिंब वायू शरीराच्या सर्व भागांपर्यंत पोहोचतो. तिसरं वाक्य आहे, वयाच्या टिंबटिंब वर्षांपर्यंत आपली उंची वाढते. चौथं वाक्य आहे, गतीच्या स्वरूपातील ऊर्जेला टिंबटिंब ऊर्जा म्हणतात. आणि 5वं आहे लास्ट, निरामयतेने आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते. आता हा झाला पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, जोड्या जुळवा. हा प्रश्न आहे, जोड्या जुळवा हा प्रश्न 4 मार्कांसाठी आहे. फुफ्फुसे, जठर, हृदय, मेंदू. आणि दुसरा ब गटामध्ये आहे, रक्ताभिसरण, श्वसन संस्था, चेतासंस्था आणि पचन संस्था. हा प्रश्न पहिला ब झाला. आता प्रश्न पहिला क, चूक की बरोबर सांगा. हाही प्रश्न 4 मार्काला आहे. स्वतःची सर्वच कामे आपण स्वतः करत नाही. आपल्याला आतड्याच्या रोगांचा प्रसार हवेतून होतो. हे वाक्य चूक की बरोबर ते तुम्ही सांगायचं आणि उत्तर चूक असेल तर ते बरोबर वाक्य काय आहे ते लिहायचं, किंवा चूक की बरोबर नुसतं सांगितलं तरी चालेल. काही रोग दैवी प्रकोपामुळे होतात. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. असे ही 4 वाक्य झाली. चूक की बरोबर शब्दात लिहायचं आहे, टिक करायची नाही. प्रश्न दुसरा पुढील प्रश्नांची विभागणी पुढील पदार्थांची विभागणी ज्याच्या त्याच्या अवस्थानुसार स्थायू, द्रव, वायू अशा गटात करा. कंसात मी काही शब्द दिलेत. खडू, पाणी, रांगोळी, धूर, ऑक्सिजन, नायट्रोजन, पेट्रोल, दूध, ॲल्युमिनियम, लाकूड, कोळसा, केरोसिन, बर्फ आणि बाष्प. तर हा प्रश्न 3 मार्काला आहे. 3 भागांमध्ये स्थायू, द्रव आणि वायू असे 3 गट करायचे. पहिला स्थायू, वायू आणि द्रव असे गट करून इथं स्थायू शब्द असतील ते ह्यात लिहायचे, वायू ह्यात लिहायचे, द्रव ह्यात लिहायचे. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरपत्रिकेमध्ये करायचे आहे. आता प्रश्न दुसरा ब, नावे लिहा. जलशुद्धीकरण केंद्रातील कोणत्याही 2 प्रक्रियांची नावं लिहायची आहेत. हवेतून प्रसार होणारे 2 रोग. व्याख्या लिहा. स्त्री पुरुष समानता. ही व्याख्या आहे पुस्तकामध्ये, सोप्या भाषेमध्ये आहे, ती पाठ करून पुस्तकातली लिहा. नाकातून आलेली हवा या नळीत येते, तर त्या नळीचं नाव काय? एकच नाव आहे, ते लिहायचं. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 5 मार्काला आहे. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क मिळेल. अनुवंशिकता म्हणजे काय? संसर्गजन्य रोग म्हणजे काय? ऊर्जा कशास म्हणतात?
निसर्गात पाणी कोणकोणत्या अवस्थांमध्ये आढळते? तंबाखूयुक्त पदार्थ कोणते? हा 5 मार्काला प्रश्न असणार आहे. 2-2 ओळी प्रत्येकाचं उत्तर, एका वाक्यात उत्तर लिहायचं आहे. चला तर प्रश्न क्रमांक 2 ब, कारणे द्या. ह्या प्रश्नाला 5 मार्क आहेत. प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क. कारणं द्या तुम्ही 2-2 ओळी लिहिलात तरी चालेल. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई आहे. तिथं प्रिंटिंग मिस्टेक झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. परिसरात पाण्याची डबकी होऊ देऊ नयेत. त्याचं कारण तुम्ही लिहायचं. लहान बाळाचे लसीकरण करतात. का करतात लहान बाळाला लसीकरण? हे आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे. व्यसनांपासून दूर राहावे. आणि लास्ट आहे, सार्वजनिक समस्यांचे निराकरण वेळच्या वेळी करावे. आता ही झाली पूर्ण प्रश्नपत्रिका 30 मार्कांसाठी. आता या प्रश्नांची उत्तरं तुम्ही शोधून वहीत लिहून काढायची. मी उद्या ह्या प्रश्नांच्या उत्तरासह व्हिडिओ पुन्हा टाकते. तुम्ही ही प्रश्नपत्रिका तयार करून ठेवा आणि तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. उद्या मी ह्या प्रश्नांची उत्तरं पाठवते. तुमची उत्तरं बरोबर येतात का चेक करा. थँक्यू.